थांबा थांबा. अरे बाप रे बाप. शाबास. त्याने गाडीतच पांगपुंग चालू केलं तर वातावरण दूषित करून टाकलं त्याने. रसमलाई इकडं, कोशिंबीर, बटाटा, भजी, मीठ पण आहे. हा मीठ तिने नाही केलेलं, विकत आणलंय, पण मीठ पण आहे याच्यात. काय आहे का ओळख? तर नमस्कार मंडळी. तब्बल 1 वर्षानंतर आपला युट्यूबचा ब्लॉग सुरू होतोय. त्यामुळं आज एकदम सकाळची फ्रेश मॉर्निंग आहे. आपण चाललोय सोलापूरला आणि सोलापूरला जाता आता म्हणलं आपला नवीन ब्लॉग चालू करावा, कारण आपल्याकडे आता आला आहे फोन 17. चला तर आता एकदम सकाळ आपण निघालोय. आपण आता जस्ट गावातून बाहेर पडून भैरवनाथाचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर आपण सोलापूरच्या दिशेने निघालेलो आहे. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला एक गोष्ट दाखवायची. आमच्या फॅमिलीतले एक नवीन मेंबर. तुम्हाला हे मेंबर तर माहितीच आहेत. हा मेंबर माहिती, हे मेंबर माहिती, हे माहिती. अजून एक मेंबर त्या घरात ऍड झालेला आहे. तो म्हणजे कुठला असा माणूस नाहीये किंवा व्यक्ती नाहीये, तर तो आहे आमचा चार्ली. चार्ली इकडे बघ. तर हाय चार्ली. चार्ली वर बघ. रुसलाय. त्याला आम्ही मास्क बांधल्यामुळे तो एकदम रुसून बसलाय. आतापर्यंत मस्त उड्या मारत होता, ह्या खिडकीमध्ये येऊन टाकामाका बघत होता. पण आता नेमकं हे त्याच्या मालकीनबाई खवळल्यात त्याला, त्याच्यामुळं तो शांत बसलाय. तर त्याची ज्या वेळेस आहे ना अशी लीला चालू होईल ना, बाल लीला, तो अजून 3-3.5 महिन्याचाच आहे, त्यामुळे बाल लीला म्हणणं परफेक्ट आहे. त्यावेळेस मी नक्की तुम्हाला आहे ना त्याचं फुटेज काढून दाखवल. मंडळी आपण पोहोचलोय चौफुल्याला आणि आपण घेतल्यात खायला जरा वडापाव. आपण नाश्त्याला थांबणार होतो पण तेवढा टाइम नाहीये, म्हणून आपण घेतल्यात वडापाव. या वडापाव खायला. मागं खायचं काम चालू आहे, तिकडं खाऊन झालेलं आहे. हे थोड्या वेळाने खाणार आहे. मी आत्ता खातो. मला खरं तर आहे ना असं गाडीत बसून वडापाव खाणं आवडतच नाही, पण आता काय वेळेला खावं लागतं. तुला आवडत नाही जास्त बोलते तू? नाही बोलत. गजब बेइज्जती बोलतो सगळंच. चार्ली तुम्हाला दाखवतो आता. असा दिसणार नाही तू, असा दिसणार पण नाही. दाखवा दिसलं का थोडंफार? त्याला उतारलो ना मग दाखवतो तुम्हाला. तो पार खाली जे फूट असतं ना त्या फूट मध्ये बसलाय तो, स्पीकरला कान लावून. आता जर का स्पीकर लावला चालला काय आणि ते एवढा नटकेल ना तो, एकदम असं डोळे बिळे फिरून मान फिरून बघणार, जेणेकरून पुढचा माणूस हसलाच पाहिजे. मास्क लावला तर लय नाटक, लय नाटक असतात मास्क लावल्यावर. आणि मास्क सोडलं हे हा वागच झाला डायरेक्ट. अंगावर जेब घेणार, चावणार बिवणार. म्हणजे आम्हाला नाही चावत म्हणा, पण अंगावर जेब घेतो लगेच तो. त्यामुळं त्याच्या जवळ जाताना सावध. चला उतरा खाली. पोचलोय पाटाच्या टोल नाक्यावर आणि आम्ही इथं थांबलो होतो. जरा फास्टॅगचा आमचा थोडा प्रॉब्लेम झाला होता. ऍक्च्युली फास्टॅगचं अकाउंटच बंद पडलं होतं. मग ते इथं थांबून नवीन करून घेतलं आणि त्यात अर्धा तास गेला. पण आता पोहोचलोय. आता इथं पाटाच्या टोल नाक्यावर अजून पंढरपूरला जायचंय. आता वाजलेले आहेत किती? 11:15 वाजता आलेत आज जवळपास. आम्हाला 12 वाजता तिथं पोहोचायचं होतं, पण आता आम्हाला बहुतेक एक साधारण 1-1:15 वाजतात. या ठिकाणी फास्टॅग कटलेला आहे. चला जाऊन द्या. आणि बॅलन्स कितीच टाकला मग आपण? चार्ली टाकला 2000चा. चार्ली हे बघा, हा आमचा चार्ली. इकडे बस. तुम्हाला जे मागापासून मी दाखवायचा प्रयत्न करत होतो तो आमचा चार्ली. नुसता हा करतोय. त्याला आता मास्क बांधून ठेवला होता, पण त्याचा आता मास्क काढलंय. चार्ली इकडे बघ ना. म्हणून नाटक सुचते ते. हा चार्ली इकडे बघ ना. तिकडे सांगायला पाहिजे. हॅलो कर तू शिकवलंय ना. किती वडापाव कोण आपण प्रत्येकाने लहानपणी वुडवर्ड्स लिक्विड हे औषध प्यारेलं आहे पोटदुखीवर. आपली आजी आपलं पोट दुखलं का असं मांड्यामध्ये बसून चमच्या वुडवर्ड्स लिक्विड पाजायची. तर तेच वुडवर्ड्स लिक्विड ह्या कुरकुम गावामध्ये तयार होतं. तसंच ज्या सिपलाच्या ज्या गोळ्या असतात सर्दी खोकल्यावर, सिपलाच्या गोळ्या
प्रत्येक डॉक्टर देतो. तर त्या सिपलाच्या गोळ्या पण ह्या कुरकुममध्ये तयार होतात आणि ह्या औषधांचा ह्या गोळ्यांचा वास कुरकुममध्ये कायम येत असतो. त्यामुळे कुरकुमचा तुम्ही पुण्या बाजूने या किंवा सोलापूर बाजूने या, वास हमखास येतो म्हणजे येतोच त्या गोळ्यांचा आणि नाक दाबून तिथून जावं लागतं, एवढा घाण वास येतो. मंडळी पुढचा नजारा बघा. पुढचं पळसदेव गाव आहे हे सगळं आणि त्या शेजारचा हा सगळा उजनी धरणाचा बॅकवॉटरचा एरिया. आता बहुतेक ते मंदिर पण पाण्यात पूर्णपणे बुडलं असत. पळसदेवचं जे फेमस पाण्यात असणारं जे मंदिर आहे ते पण सगळं बुडलं असेल. दाखवा. हा सांगा काय इथं होतं पाण्यात. हा एकदम छोट दिसतंय, ते कॅमेऱ्यामध्ये दिसणार नाही तर उघड्या डोळ्याने दिसतंय. हे ढग आहेत ना असले भारी दिसतात एक नंबर मध्ये. इकडे सगळे हे 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 जे आहेत हे भरलेले आहेत, इकडे हे मोकळे आहेत आणि ह्या साईडला पण भरलेले आहेत. म्हणजे सोलापूर जिल्हा पावसावी नाही, दुष्काळी एरिया अजिबात नाही दुष्काळी. मग आता पावसात तिथं एक ढग नाही भरलेला आहे. मग अजिबात नाही. सोलापूर आहे म्हणून सर्व काही आहे. चला मंडळी, ह्या गोष्टीवर आपण या ठिकाणी आपला आताचा फुटेजचा कट घेऊ. आमच्या चार्ली शेटचा जरा शू करण्याचा मूड आलेला आहे, त्यामुळे तो जागा शोधतोय. त्याने गाडीतच पांगपुंग 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 चालू केलं तर वातावरण दूषित करून टाकलं त्यांनी. त्यामुळे आम्ही अंदाज असा धरला का याला बहुतेक जायची जरा घाई झालेली, त्यामुळं त्याला आम्ही बाहेर काढलाय. कसा फिरतोय बघा चार्ली. सुटापुटातला माणूस चार्लीला फिरवतोय. हा फिर. चला चार्ली सू करा चार्ली. काय प्रायव्हसी व्यवस्थित तसलं काही सुद्धा नसतं. आपण प्रायव्हसी भंग करायलाच असतो. ए चार्ली चल ना, उरक ना लवकर जायचंय. उरक 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 उरक. मंडळी तर या ठिकाणी आम्ही आता जस्ट टेंभुर्णी पास केलंय आणि पंढरपूरच्या रोडला आहे. तर हे बघा पाऊस आहे, म्हणजे एवढा मोठा पण नाहीये, एवढं ढगाड्याच आहे पण पाऊस पडतोय. आता मला एक कळत नाही, आता दिवाळी संपली, हिवाळा बऱ्यापैकी संपत आला, दोन महिने राहिले फक्त आणि त्यात अजून पाऊस पडतोय म्हणल्यावर कसं करायचं. हमारे यहाँ ऐसा ही होता है. बरं मग आता मी आहे ना जस्ट थोडा गाडी चालवत होतो, जरा भिगवण पासून गाडी चालवत घेतली होती. म्हणलं आता थोडं जरा फुटेज काढावं म्हणून बाबांना म्हणलं तुम्ही गाडी चालवा आणि आता मी फुटेज काढत बसतो. कारण मी जर कंटिन्यू गाडी चालवत बसलो तर फुटेज काढणार कोण आहे. हे मागचा माणूस काय एवढा उत्सुक नसतो, या माणसाला तर देणं घेणंच नाही आणि हे माणूस कम्प्लीट गाडी चालवत असतो. त्यामुळे उरलं सुरलं मलाच काढावं लागतंय. मस्त एकदम टेंभुर्णी पंढरपूरचा एकदम मस्त हायवे. वातावरण पण मिक्स वातावरण आहे. ह्या साईडला काहीच पाऊस नाही, इथं मरणाचा पाऊस आहे. इकडे आपण पोहोचलोय अखंड महाराष्ट्राचं दैवत असणार आणि सर्व वारकऱ्यांचं श्रद्धास्थान आणि सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेचं श्रद्धास्थान असलेल्या पंढरी नगरीमध्ये, म्हणजे थोडक्यात पंढरपूर नगरीमध्ये. ॲक्च्युली आपल्याला आता मंदिरात जाता येत नाही कारण माझं आत्याच्या घरी मग सांगितल्याप्रमाणे गडांगण आहे. तर आपल्याला पहिल्यांदा तिकडं जायचंय आणि आपण आत्ता जस्ट सरगम चौकाच्या जवळपास आलेलो आहे. तिकडून आपल्याला राईट मारायचा आहे. जे पंढरपुरामधून बघत असतील त्यांना माहीत आहे सरगम चौक, ज्यांना माहीत नसेल त्यांनी माहीत करून घ्या. माझे इंस्टाग्रामला पण डेली ब्लॉग चालू असतात, मिनी ब्लॉग. तुम्ही जर मला इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल तर समोर तुम्हाला इंस्टाग्रामची माझी आयडी दिसते, त्या आयडीला जाऊन फॉलो करा. फेसबुकचं पण पेजची आयडी दिसते, त्या फेसबुकच्या पेजच्या पण आयडीला फॉलो करा आणि दिवसभराचे जेवढे काही माझे अपडेट आहेत ते तुम्हाला तिथे दिसत राहतील. शिवाय आपला ब्लॉग तर चालूच आहे, कारण शेवटी आयफोन घेतलाय म्हणलं काही ना काहीतरी फायदा केला पाहिजे का नाही, आहे का नाही. हा तिकडून सारखं सारखं तेच बोलू नको, दुसरं काहीतरी बोल असं म्हणते. कशी तो काय बोलली नाही पण तुझ्या बोलण्यातून सगळं कळलं. बरं काय हरकत नाही. आता जस्ट ते टेंभुर्णीमध्ये माझ्या आत्याची मुलगी दिलेली, तर त्यांच्याकडे गेलतो पत्रिका आणि आहेर द्यायला. त्यांनी पण मला आहेर केला आणि मग तिथून निघालो. आता जायचंय पंढरपूरला. तिथं माझी आत्या आहे, त्या आत्याने मला केळवण्यासाठी बोलावली, म्हणजे आपल्या भाषेत गडंगणसाठी बोलावली. तर
ट्रॅफिक लागलंय जरा थोडं. हे ट्रॅफिक कधी संपायचं काय माहिती. सरगम चौकापर्यंत असंच टकाव 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 चालावं लागतं काय ना. चार्ली शेट बघू आपण काय करते. चार्ली शेट काय करता तुम्ही. उठा ना. अरे कोतलं झोपलंय. अरे लागा कुंभकर्ण आहे काय. कुत्र्यामधला कुंभकर्ण दिसतोय. डोळे उघडलं. अरे काय रे झोपू दे रे मला. अरे काय लागा झोपू देत नाही. जेवण भैया नाही आलेला आहे. आणि हे पंढरपुरात नवीन बांधलेलं आहे चंद्रभागा यात्री निवास. मोठं बांधलेलं आहे. आणि चंद्रभागा बस स्टँड म्हणजे पंढरपूरचं नवीन बस स्टँड. एवढं मोठं बस स्टँड बांधलेलं आहे. आणि सगळ्यात युनिक बस स्टँड बांधलेलं आहे. आता फक्त सगळ्यांनी एवढीच काळजी घ्यायची की हे चांगलं बस स्टँड आहे. तीर्थक्षेत्रावरचं बस स्टँड आहे. त्यामुळे त्या बस स्टँड मध्ये घाण न करता ते व्यवस्थित वापरलं गेलं पाहिजे. जुनं बस स्टँड पेक्षा पण मोठं बस स्टँड आहे. ते बघा हे समोर आपली दोघं स्कूटीवर माणसं आहेत ना. त्यातला एक मागा जीवन भाई आहे आणि पुढे एक आत्याचा मुलगा आहे. ते आम्हाला दोघं न्यायला आलेले आहेत कारण रस्ता पुढं अजून माहित नाही. त्यामुळं कसा जीवन भाईने फोन काढलाय. लगेच फोनवर फोन चालू. खटाखट फोनवर फोन चालू. साधं काय नाही. काय सासरवाडी. हा आमच्या जीवन भाईची सासरवाडी. फायनली आपण घरी पोहोचलोय. अरे बाप स्वागत खतरनाक स्वागत या ठिकाणी केलेलं आहे. फटाका वाजवून स्वागत केलं. थांबा. अरे बाप रे बाप. शाबास. अतिशय दणाकेदार स्वागत या ठिकाणी. बस नाही यायचं इकडे कोणी. एवढं मला उतरवत सारखा. दणकेदार स्वागत या ठिकाणी झालेलं आहे. धन्यवाद. ओळखलं. नमस्कार. बघितलं ना. चालीस माग तर आताच आपण बघितलं आत्यानी भरपूर मोठं स्वागत केलं. फटाके वाजून शिवाय औक्षण करून आणि बाकीचा सेटअप तुम्हाला व्यवस्थित दाखवता आला नाही. त्यांनी जी सिटिंग अरेंजमेंट केलेली आहे जेवायला बसायची सिटिंग अरेंजमेंट. एक हाऊस म्हणून एक मुलाची आत्या म्हणून तिने जी हाऊस मौस केलेली तर ती तुम्हाला दाखवतो थोडक्यात. बघा ही पूर्ण सिटिंग अरेंजमेंट आहे या 4 जणांसाठी. इकडं फुलाचं डेकोरेशन केलं आहे. दरवाजातून इथपर्यंत येण्यासाठी पायगाड्या फुलांच्या घातलेल्या आहेत. मागं फुलांचं डेकोरेशन केलेलं आहे. आत्ता औक्षण पण बघितलं. फटाके पण वाजवले. आत्तापर्यंत माझं जेवढं केळवण किंवा गडांगण झालं होतं त्यातलं हे सगळ्यात आत्तापर्यंतचं बेस्ट. ह्याच्या पुढे बी असं होईल असं वाटत नाही पण आत्तापर्यंतचं बेस्ट गडांगण या ठिकाणी आत्याने केलेलं आहे. ही आमची आत्या आहे. जेवण करण्यात तरबेज असणारी. किती पण जणांचा स्वयंपाक असू दे एकट्याने सगळं करणार. आणि तिने आज भरपूर काही केलेलं आहे. काय केलंय ते पण तुम्हाला दाखवतो. सगळ्या जणी काही मदत करायला आलेल्या आहेत. काही या ठिकाणी पाहुणे आलेले आहेत. काही मला बघायला आलेलं आहे. त्यानंतर हे आमचे मामा या इकडं. हे आमचे मामा पंढरपूरचे दत्तात्रयाची साधिकली मंडळी. आत्याने जे पदार्थ केले ते पदार्थ बघा. पहिल्या कुरड्या, राईस, मटर पनीर, गुलाबजाम, रसमलाई, इकडं कोशिंबीर, बटाटा, भजी, मीठ पण आहे. हा मीठ तिने नाही केलेलं विकत आणलंय पण मीठ पण आहे याच्यात.
मी मग अशी तेच म्हणलं आत्या स्वयंपाकात इतकी तरबेज आहे का किती पण माणसं स्वयंपाक असू दे एकट्याने करणार. चला म्हणजे आता आपण जेवण करून एवढं चांगलं जेवण आहे म्हणलं आपल्याला काय राहणार नाही. आत्याने केळवणाचा आहेर म्हणून एक गजलक्ष्मी दिलेली सोबत आहेर पण केलेला आहे. तर भरपूर मोठा तामझाम केलेला आहे आणि असं केळवण हे पहिल्यांदाच होतंय आणि छान वाटतंय का असं केळवण झालंय. आपला आजचा केळवणाचा कार्यक्रम पंढरपुरातला ओळखलेला आहे. स्नेहपूर्वक केळवण झालेलं आहे. सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद एकदा सगळ्यांना घेतो म्हणजे जेणेकरून सगळे फ्रेम मध्ये येतील. हा आता एकदम व्यवस्थित दिसले. इकडं स्वरूपिक राहिला वहिनी इकडं हा हा मेन माणूस घरातला माणूस आहे आमच्या बाबा काय सांगायचंय. बरं चला बाय बाय मंडळी. मी आता मोहोळ पंढरपूर रोडला आहे. ऍक्च्युली तो पुण्यापासून आलेला पालखी महामार्ग आहे. तर रोड इतका सुपेरियर आहे. तुम्ही रोडची कंडिशन बघू शकता. दोन्ही साईडला आहे 2-2, 4-4 पदरीचा रोड आहे. शिवाय मोटरसायकलसाठी सेपरेट लेन आहे, चालण्यासाठी सेपरेट लेन आहे. रोड इतका सुपर आहे पोटातलं पाणी सुद्धा हलत नाही. पण पुणे जिल्ह्यासारख्या विकसित जिल्ह्यात आपला पुणेनगर रोड म्हणा, पुणे सोलापूर रोड म्हणा किंवा पुणे सासवड रोड, पुणे नाशिक रोड किंवा चाकण शिक्रापूर रोड असे रोड का बनत नाही तिकडं. हा मेन गोष्ट आहे. तिकडं जर असे रोड बनले तर तिथं जी ट्रॅफिकचा जो मेन मुद्दा आहे तो डायरेक्ट एका मिनिटात सॉल्व्ह होऊन जाईल. असे रस्ते आपल्याकडे का बनत नाही. पुणे जिल्हा विकसित विद्येचं माहेरघर विकसित जिल्हा पण असे रस्ते का बनत नाही. हा म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. मंडळी समोर एक तुम्हाला कुत्रा दिसत असत तेव्हा ती समोरची गाडी आहे का त्या गाडीच्या मागं पळते त्यांचंच आहे पण फुल ताना काढत त्यांच्या मागं पळत. आता गाडी खाली गेला असत. ए चार्ली बघ त्यांच्या कसं पळतय बघ ते तो कसं पळतय. जाऊन द्या काय हरकत नाही. तर मंडळी आपण पोहोचलोय मोहोळ मध्ये आणि मोहोळ मध्ये आता आपण आमचे मोहोळचे मामा आहेत शिवाजीराव राऊत त्यांच्या घरी जाणार आहे. फायनली आपल्या मामांच्या घरी पोहोचलोय. स्वागत झालेलं आहे स्वागत. जाऊन द्या आता बरं काय हरकत नाही. आपण पोहोचलोय घरी. तर आता आपण या ठिकाणी आपला हा ब्लॉग एंड करू. तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. लाईक करा. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा आणि आपल्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका आणि फेसबुक पेजला पण फॉलो करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.